हॅलो फ्रेंड्स. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस माझ्या मिस्टरांना आम्ही दवाखान्यात ॲडमिट केलं त्यावेळेस डॉक्टरांनी स्टार्टला आम्हाला 75,000 रुपये म्हणजे टेबल कॅश भरायला सांगितले होते. तर माझ्या सासूजवळ त्यावेळेस फक्त 500 रुपये होते आणि ऑपरेशन तर जल्दी म्हणजे त्याच दिवशी करायचं होतं. मग पैसे आणायचे कुठून, एवढे पैसे जमा करायचे कुठून? मग त्यावेळेस मी घरी फोन केला. माझ्या आईला बोलले, कुणाकडून व्याजाने जरी भेटले तरी बघ पैसे, परंतु 70-80 हजार रुपये मला दे. मग बाकीचं पुढचं पुढं बघू म्हणलं. तर आई बोलली की तू मध्यस्थी आहे, तर त्यांनी नाही पैसे दिले तुझ्या सासऱ्यांनी, त्यांचे व्यवहार चांगले नाहीत, तर तुला पैसे द्यावे लागतील आमचे. तर मी बोलले की हो, त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, म्हणजे एखादं जगत असलं आणि त्याला आपण पैशासाठी मारणं हे योग्य नाही ना. तर मग मी माझ्या सासू सासऱ्यांना बोलले की माझ्या सासऱ्याच्या नावावर पूर्ण जमीन आहे. तर मी सासऱ्याला बोलले की जमिनीचं काही आज नाही उद्या 1 एकर जाऊ द्या, पण हा जर म्हणजे तुमचा मुलगा जर व्यवस्थित झाला तर उद्या तो कमवून म्हणलं. म्हणजे असं वाटलं होतं मला की म्हणजे मरून दे वाटत नव्हतं त्याला. मग मी म्हणलं सासू-सासऱ्यांना बोलले, त्यांनी पण ऐकलं माझं. मग मी माझ्या आईकडनं पैसे मागितले. मग माझा भाऊ त्या दिवशी ऑपरेशन केलं नाही, पैसे नव्हते म्हणून. परंतु उपचार चालू होता, त्याला आराम पडला होता. मग रात्री माझ्या आईने कोणाकडे तरी गेली, व्याजाने पैसे बघितले आणि माझा भाऊ, माझे वडील पैसे घेऊन आले अ, दवाखान्यामध्ये. मग दवाखान्यात आल्यावरती बिल वगैरे भरलं. पैसे येईपर्यंत डॉक्टरांनी जो नंतर आलेला पेशंट त्याला घेतलं होतं ऑपरेशनला. हे पेशंट आमचं मागच ठेवलं होतं. जेव्हा पैसे टेबलवर भरले, तेव्हा ऑपरेशनला घेतलं. परंतु ऑपरेशन सक्सेस झालं. म्हणजे पहिलं तर ऑपरेशन ते संडासची नळी वरती काढली होती, ते ऑपरेशन होतं. आणि असं टप्प्याटप्प्यात आम्हाला पैसे भरायचे होते. आणि ती नळी वगैरे वरती काढली. आम्हाला 6-7 दिवस, आठवडाभर एक ठेवून घेतलं. मग ते जरा बरं झालं पेशंट. तर ते शुद्धीवरती आलं. मग आयसीयूमध्ये काही दिवस ठेवलं. आयसीयूचं बिल, हे ते बिल भरपूर यायचं. दररोजचं मेडिकल 20-20, 25-25 हजाराचं मेडिकल लागायचं. 8 दिवसांनी आम्ही घरी घेऊन आलो. येताना 4 चाकी केली. परत त्यांची ती टॉयलेटची गोरी पोटाला होती. त्या पिशव्या चेंज करायच्या आहे. त्यांची खूप काळजी घ्यावी लागायची. त्यांचे आई-वडील पण करायचे. मी पण. ही लहान लेकरासारखी त्यांची ती पिशवी वगैरे असते टॉयलेटची, आम्ही साफ करायचो. नंतर 8 ते 10 दिवसांनी परत डॉक्टरांनी तारीख दिली. त्या तारखेला गेलो. नंतर पूर्ण आतडी धुवून काढली. परत ते गाठ काढली आणि ती गाठ आम्हाला दाखवली. ती बघितली अक्षरशः मला तर म्हणजे चक्करच आली. ती कमीत कमी 1 पावशेर वजन होतं त्या गाठीचं. एवढीच गाठ होती आणि त्या पाठीमध्ये आम्हाला आणून दाखवली. नंतर मग ते ऑपरेशन झाल्यावर 15 दिवस दवाखान्यात ठेवून घेतलं त्यांनी, कारण ते खूप क्रिटिकल होतं ऑपरेशन. नंतर सोडलं. नंतर परत 15 दिवसांनी 15 दिवस त्यांना खायला-प्यायला देऊन व्यवस्थित, ती टॉयलेटची नळी वरच होती. ते दररोज आम्हाला साफ करावं लागत होती. 1-1.5 महिना वरतीच होतं ते. आणि नंतर तिसऱ्या ऑपरेशनमध्ये ते नळी आतमध्ये घातली आणि मग ज्यावेळेस 4-5 दिवसांनी सोडायचं होतं, मग ते बरे झाले. तेव्हा माझी सासू बोलली की गावची यात्रा पण आहे आणि पोरं घरी आहेत, तू जा. आता काही नाही, आता झालं सगळं. आम्ही घरी घेऊन जाऊ त्याला. असं करू, तसं करू. मग मी तिथून निघाले. सासूने मला फक्त 500 रुपये दिलं. मला तिथून गावात यायचं होतं घरी. यात्रा करायची होती पोरांना घेऊन आणि तिथून मला पुण्याला जायचं होतं. मग मी घरी आले. मग माझ्या घरी आल्यावरती यात्रा वगैरे केली आणि मी जिथं काम करत होते नर्सरी, त्या मालकाकडून मी 2,000 रुपये मागवले फोनपेवर आणि मग परत मी पुण्याला गेले. पुण्यात जाऊन मी काम वगैरे लागले नर्सरीत. माझं पहिल्यासारखं रुटीन चालू झालं. म्हणलं आता झालाय बरा व्यवस्थित. परंतु त्याने ऑपरेशन झालं कीच माझ्या छोट्या मुलाचा बर्थडे जवळ आला होता. मग त्याने फोन करायला लागला, "मला यायचंय बर्थडेला," असं तसं बोलायचा. मग मी म्हणलं, "ठीक आहे, ये," म्हणलं. मग मला यायचंय, मला ॲड्रेस सांग. मग मला वाटलं आता एवढ्या मरणाच्या दारातून तो बाहेर आलाय आणि त्याच्या पोरापासून कशाला त्याला लांब करायचं. मी बोलावलं त्याला. तिथून गाडीवाल्याचा नंबर दिला. त्या गाडीवाल्याला सांगितलं, "तिथून घेऊन ये." मग तो आला माझ्याजवळ. राहिला बर्थडे वगैरे सेलिब्रेट केला. पोटाला टाके असताना पण तो आला होता त्या गाडीमध्ये बसून आणि मग टाके तोडायला जायचं होतं त्याला 7-8 दिवसांनी. मग 7-8 दिवस राहून परत तो टाके तोडण्यासाठी गावाला गेला. परंतु टाके वगैरे तोडले आणि मग तो व्यवस्थित झाला, खायला-प्यायला लागला, ठणठणीत झाला गोळ्या औषधाने ह्यानी. परंतु डॉक्टरांनी त्याला ना 32 केमो घ्यायला सांगितले होते. परंतु एका केमोला कमीत कमी 70-75 हजार रुपये लागत होते. मग एवढी पैशाची ॲडजस्टमेंट कुठूनच होत नव्हती. तर मग तो बोलला, की "मी केमो वगैरे नाही घेत. मला काही गरज नाही केमोची," असं तसं. मग ते त्यांचं त्यांचं मायलेकरांचं, आईचं, बापाचं त्यांचं काय ठरलं मला काही माहीत नाही. मग ते माझ्याकडं आला. मला सारखा बोलायला लागला, की "आपण पहिलं पुण्यात होतो तिथं चल. मी आता चांगला झालोय. मी काम करेन. मला माझं आयुष्य आहे तेवढं माझ्या पोरांमध्ये घालवायचंय. मला जगायचंय तुमच्यासोबत." असं बोलायला लागला. मग मी घरी फोन केला आईला. त्यांना म्हणलं, त्यांचं म्हणणं आहे, की पुण्याला जायचं. मी आई म्हणली, "त्याला राहायचंय तर राहू दे, जायचंय तर जाऊ दे. पण तू त्याच्या मागे जाऊ नको. ते पहिल्यासारखंच चालू करेल." परंतु मला काय करावं समजत नव्हतं. कारण मला असं वाटायचं हा मरणाच्या दारातून बाहेर आलाय आणि हा परत असा नाही करणार, नाही पिणार दारू आणि अ, त्याच्या पोरांपासून त्याला लांब कशाला करायचंय? कॅन्सर म्हणजे कधी बी पलटू शकतो हे मला माहिती होतं. मग मी
म्हणलं बरं ठीक आहे. मी त्याचं ऐकलं. म्हणलं जाऊ आपण. मग नर्सरीतलं काम वगैरे सोडलं. माझ्या त्या भावाला ट्रॅक्टरवाल्या पहिला फोन केला. तर तो बोलला, "ये काही प्रॉब्लेम नाही." मग त्याने आम्हाला रूम वगैरे शोधली. तिथून आम्ही सामान वगैरे घेतलं आणि मग त्या रूमवर आम्ही शिफ्ट झालो. परत हे कामाला जायला लागला नवरा माझा. म्हणजे चांगलं होतं त्याचं. 3 वेळा ऑपरेशन झालं ना, तरी पण तो एकदम ठणठणीत होता. परंतु त्यांना असं व्हायचं, की त्यांना टॉयलेटचं ते आतडी कापली गेल्यामुळे ना, ते सूत्र बिघडली होती. त्यांची टॉयलेट ना कशी कधी पण व्हायची. अशी पॅन्ट वगैरे खराब व्हायची. तर त्या पॅन्ट पण मी धुतल्या. म्हणलं जाऊ द्या. होतंय असं त्याच्या नशिबाने झालंय त्याला, जाऊ द्या असं तसं. आणि आम्हाला सिंगल रूम होती. तुम्हाला विषय सांगायचा म्हणजे, तर तिथं टॉयलेट पण वेगळं होतं. तर लोकं म्हणजे घरात वास येईल म्हणून मी एक स्पेशल बकेट केली होती. त्या बकेटमध्ये त्याची पॅन्ट धुवायची आणि ते बकेटमधलं पाणी नेऊन टॉयलेटमध्ये मी टाकायचे आणि वरतून परत एक बकेट पाणी टाकायचे. इतक्यापर्यंत मी केलं आणि शेवटी परत 1 ते 2 महिने व्यवस्थित झालं. 2 महिने, 2-3 महिने, 4 महिने परत त्यांनी चालू केलं, की ती फुग्यातली दारू प्यायला लागला परत तर. झोपेतून उठलं की पहिला अंघोळ करणार, चहा बी पीत नव्हता. पहिला दारूच्या अड्ड्यावरती जायचा. एक वेळेस पोरांना दूध आणणार नाही घरात, परंतु ती दारू पिणार म्हणजे पिणार ही कंप्लेंट ठरलेलं होतं आणि घरात खिशात त्याच्या पैसे म्हणजे असले तर पोरं वगैरे मागायची म्हणून तो काय करायचा दारूसाठी पैसे काढून ट्रॅक्टरमध्ये असं वरती त्या छतात खवून ठेवायचा त्या टपामध्ये आणि तिकडं जायचा, तिकडूनच पिऊन यायचा. दिवसभर पण प्यायचा. नंतर रात्री येताना पिणार. पहिल्यासारखे राडे चालू केले. मला मारायचं, हाणायचं, घाण-घाण बोलायचं, नको त्या गोष्टीवरून टॉर्चर करायचं. परत मला बोलायचा, "कामाला जा." मी कामाला जायला लागले. 8 दिवस मी काम केलं, तर मला बोलायचा, "एवढाच टायमिंग असतो का? तेवढाच टायमिंग असतो का? तू काही कामालाच जाती का? तू काय असंच करते का?" असं मला बोलायचा तो. तरी पण म्हणलं ठीक आहे जाऊ द्या. त्या याच्यातून मी एक ज्यूसचा गाडा टाकायचा हे केलं. म्हणलं मी ज्यूसचा गाडा वगैरे चालू करते. पोरांना सोडायला, आणायला जावं लागतंय म्हणलं. रोड क्रॉस करून पोरं जातात शाळेत. मग परत मी एक ज्यूसचा गाडा चालू केला. तरी पण त्याचा आहे तोच धिंगाणा आहे. दररोजचं त्याचं तेच चालू होतं. आणि शेवटी विषय असा झाला, की म्हणजे एवढं अतिप्रमाण झालं ना, की तो खूपच दारू प्यायचा. त्यांनी ते घरातलं सामान पण विकलं, सगळंच केलं. आणि मग त्यावेळेस मी बोलले, की "बाबा मला काही राहायचं नाही तुझ्यासोबत. तुझा दररोजचा राडा बघून रूम मालकीणीने रूम खाली करायला सांगितली." आणि मग मी तिथून माझे मामा राहत होते त्यांच्या शेजारी मी रूम घेतली. हा बोलला, "मी येऊ का राहायला?" मी म्हणलं, "तू काय माझ्याकडे येऊ नको बाबा. तुझे आहे तेच राडे दररोजचे इथं." आणि त्याने काय केलं होतं दिवाळी म्हणजे दसऱ्यामध्ये जाऊन गावाकडची उचल घेऊन आला होता आणि त्याला जायचं होतं ऊस तोडायला. तो ट्रॅक्टर मालक त्याला शोधत तिथं आला होता पुण्यात आणि अं, हा पैसे घेऊन आला होता. ह्याने काय केलं मला माहित नाही. घरात एक वेळेस ₹5,000 खर्च केले होते. तर मला बोलायचा, "माझे ते पैसे दे. तुझं चांगलं व्हायचं नाही. तुझ्या लेकरा-बाळांना माझे पैसे पचायचे नाही." म्हणजे असं काही पण बोलायचा तो. आणि एक वेळेस माझ्या मुलाला मोठ्या डेंग्यू झाला होता. त्या डॉक्टरांनी सांगितलं, की 5 दिवस त्याला ॲडमिट करावं लागेल. तर त्यावेळेस पण मी म्हणलं तर मला बोलला, की "मी नाही एवढे पैसे वगैरे भरणार." तर मी म्हणलं, "मग काय करायचं? पोरगं आजारी आहे, तर काय मरून द्यायचं का?" मला म्हणला, "मरू दे, एक मेलं तर दुसरं आहे ना. काय करायचंय?" म्हणला, "कुठून आणायचे पैसे?" तर मी चुलत भावाला माझ्या म्हणले, ट्रॅक्टरवाल्या म्हणलं, "तो असा म्हणतोय." तर माझा भाऊ म्हणला, "तू नको टेन्शन घेऊ, तो काम करतोय माझ्याकडं. मी काय असं म्हणजे हे करणार नाही. पोराचं बिल लेकरू तुझं काय माझं काय वेगळं नाही. मी दवाखान्याचं बिल मी भरतो" म्हणला. "तू फक्त सलाईन लाव." मग मी दररोज त्याला सलाईन लावायचे आणि माझा भाऊ बिल पे करायचा त्या डॉक्टरांना. आणि शेवटचा दिवस असा होता, की ज्या दिवशी त्याला म्हणजे लास्ट दिवशी सकाळी त्याला एक सलाईन लावायला लागायची 2, संध्याकाळी 2 आणि मग संध्याकाळी आम्ही सलाईन लावायला मी गेले. हा आला टू व्हीलर घेऊन. मग मी काय बोलले ह्याला, की सलाईन संपत आलंय. हा फुल पिऊन आलेला आणि तिथं दवाखान्यामध्येच लागला शिव्या द्यायला. "एवढं बिल माझ्या बोकांडी टिपून तुझा भाऊ लिहून ठेवल आणि तुला काय पडतंय? तुला मग बोललो होतो ना नाही लावायचं सलाईन." आणि 5 दिवस पोरगं ॲडमिट होतं. तर 5 दिवस दररोजचा त्याचा धिंगाणा आणि दररोजचा राडा, की "तुला कुणीच सांगितलं होतं दवाखाना करायला?" असं बोलायचा मला तो. तुला कोण बोललं होतं? मग मी माझ्या भावाला फोन केला आणि मग माझा भाऊ रात्रीच्या 10:30 वाजता हा मला तिथं दवाखान्यात एकटीला सोडून आला. माझा भाऊ आला आणि त्याने मला घेऊन घरी आणून सोडलं आणि पुढं काय झालं ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन. तोपर्यंत थँक